सो गुड इव्हनिंग गाईज. आणि आजचा व्लॉग खूप छान आहे. तर आज आपण बनवलेला आहे पनीर टिक्का मसाला, शेफ स्पेशल व्हेज भुना आणि दाल तडका तसेच जिरा राईस. तर व्लॉगमध्ये बनवून राहायचं आहे. चांगली रेसिपी आहे आणि हे होतं 60 ते 70 लोकांच्या पार्टीसाठीचं स्पेशल मेनू. सो बनवून राहा व्लॉगमध्ये आणि लाईक शेअर कमेंट करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब तुम्ही करत नाही आहे. माझ्यासाठी मोटिवेशन द्यायचं असेल तर तुम्हाला सबस्क्राईब करायला लागेल, लाईक करायला लागेल आणि एक छोटीशी कमेंटसुद्धा तुम्हाला करावी लागेल. तर व्लॉगमध्ये बनवून राहा. चला तर आपण आता बनवून घेणार आहे दाल तडका. सर्वात आधी तेलामध्ये आपण टाकून घेतले आहेत जिरे टाकून घेतल्यानंतर थोडे टाकले आहेत मोहरी म्हणजेच मस्टर्ड सीड्स. त्याच्यानंतर मग काय थोडं कढीपत्ता वगैरे टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर काश्मीरी होल चिली देखील घालून घ्यायचं आहे. मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं आहे पूर्ण तडतडूपर्यंत. त्याच्यानंतर त्यामध्ये घालून घ्यायचं आहे लसूण, बारीक चिरलेलं लसूण. त्याच्यानंतर बारीक चिरलेली मिरची हे देखील घालून मस्तपैकी तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. फ्राय करून झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे कारण गार्लिक खाली चिटकू नये म्हणून. त्याच्यानंतर आपण जिंजर गार्लिक पेस्ट थोडी टाकून मस्त असं मिक्स करून भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि चिरलेला कांदा टाकून मस्तपैकी भाजून घ्यायचा आहे. पूर्णपणे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे. मग काय भाजून झाल्यानंतर आपण त्यामध्ये थोडे टमाटर वगैरे टाकून त्यामध्ये मीठ टाकायचं आहे, हळद टाकायची आहे आणि लाल चिली पावडर टाकायची आहे. ही थोडी स्पायसी असते. त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. मग त्यानंतर आपण बॉईल केलेली डाळ यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि असं मिक्स करून त्याच्यामध्ये पुरेसं इतकं पाणी घालून उकळी येऊपर्यंत उकळून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आपण आत्ता दाल तडका 90% डन केलेला आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं बटर वगैरे टाकून त्याला मस्तपैकी मिक्स करून चांगली उकळी येऊन त्याच्यानंतर त्याला धनिया घालून मस्तपैकी गार्निश करायचं आहे. तर आपला तयार आहे दाल तडका. तर सेकंड रेसिपी म्हणजेच आपण बनवणार आहे आता पनीर खुर्चन. तर पनीर खुर्चनसाठी आपण तेलामध्ये सगळ्यात आधी मस्टर्ड सीड्स घालून घ्यायचे म्हणजेच मोहरी. त्याच्यानंतर गार्लिक टाकून ग्रीन चिली टाकून मस्तपैकी ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर थोडंसं जिंजर गार्लिक पेस्ट टाकल्यानंतर रेड चिली पेस्ट टाकून मस्त असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये लाल आणि पिवळ्या कलरचे बेल पेपर जुलियनमध्ये कट करून घालायचं आहे. तसेच जुलियनमध्ये कांदा देखील घालायचा आहे आणि हे सर्व घातल्यानंतर थोडेसे सॉगी होईपर्यंत त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये ऑनियन टमॅटो मसाला म्हणजेच OTM घालायचा आहे. जितकं लागेल तितकंच घालायचं आहे. त्याच्यानंतर आपण ते घातल्यानंतर सर्व काही मिक्स करून त्याच्यामध्ये मीठ, जिरा पावडर, धनिया पावडर, गरम मसाला, चाट मसाला आणि रेड चिली पावडर स्पायसी आणि देगी चिली कलरसाठी हे सर्व काही घालून घ्यायचं आहे. घालून घेतल्यानंतर त्याला मिक्स करायचं आहे. मिक्स करताना काळजी याची घ्यायची आहे की मसाले खाली जळू शकतात. तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. त्यानंतर थोडासा चीज आणि थोडासा मावा घालून मस्तपैकी ग्रेव्ही वगैरे ॲड करायची आहे. तर सर्वात आधी टमॅटो ग्रेव्ही ॲड करायची आहे. टमॅटो ग्रेव्ही ॲड करून झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं व्हाईट ग्रेव्ही देखील ॲड करायची आहे. आणि तुम्ही बघू शकता हे मी सर्व काही योग्यरित्या मिक्स करत आहे. ते देखील हाय फ्लेमवरती. तुम्ही हाय फ्लेमवरती करताना त्याची काळजी घ्या की ग्रेव्ही खाली चिटकणार नाही म्हणजेच जळणार नाही. तर त्याच्यानंतर आपला पनीर खुर्चन हा ऑलमोस्ट डन आहे. त्याच्यानंतर थोडंसं बटर घालायचं आहे, क्रीम घालायचं आहे आणि क्रीम घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपला तयार आहे पनीर खुर्चन. आणि मी देखील तुम्हाला हे गार्निश करून दाखवत आहे. तर ह्याच्या सर्वात आधी ह्याच्यावरती रोगन टाकलं आहे. त्यानंतर थोडंसं क्रीम वगैरे टाकून तुम्ही बघितला खूप छान अशा रेसिपी होत्या. कसा वाटला व्लॉग आवडला असेल तर लाईक करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या. प्लीज सबस्क्राईब करा, मोटिवेशन द्या, सपोर्ट करा. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून.